सरपंच पदासाठी तिसरे अपत्य अडसर, पित्याने 7 वर्षाच्या मुलीची केली हत्या। जन्मदात्या पित्याने आपल्या 7 वर्षाच्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतला आहे। हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी आरोपीला 3 अपत्य असून तो सरपंच पदासाठी तयारी करत होता। निवडणुकीत अडथळा ठरू नये या कारणातूनच पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरू आहे। या घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे। आरोपी पित्याचं नाव पांडुरंग कोंडा मंगले, वय 32 असं आहे। आरोपी पांडुरंग कोंडा मंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर गावाचा रहिवासी आहे। त्याचे बारहाळ येथे कटिंगचं दुकान असून त्याला 3 अपत्य आहेत। 3 दिवसांपूर्वी पांडुरंग कोंडा मंगले याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचं पत्नीला सांगून 7 वर्षाची चिमुकली प्राची कोंडा मंगले हिला सोबत नेले। त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनलमध्ये तिला फेकून दिले। त्यानंतर तो घरी 1 तास परतला। दरम्यान कॅनलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला। पुढील चौकशीत संशय बळावल्याने 30 जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोंडा मंगले याला ताब्यात घेत अटक केली। या घटनेनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे। आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचं काही जण सांगत आहेत, तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडा मंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत होता। मात्र तिसरे अपत्य अडसर ठरू नये म्हणूनच त्याने मुलीचा बळी घेतल्याची चर्चा सुरू आहे। हत्येचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत। या घटनेने नांदेड जिल्हा हादरून गेला आहे। लोकनायक न्यूज